रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात त्याचे निषेध होत आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष खासदार फौजिया खान आहेत। आपण त्याच्याशी बातचीत करूया। मॅडम, रामगिरी महाराजांचं विधान तुम्ही ऐकलंय, काय वाटतंय? महाराजांचा विधान वादग्रस्त वक्तव्य केलंय, कसं पाहत त्यांच्या वक्तव्याकडे? खूप दुर्दैवी वाटते मला, कारण हे अपेक्षितच होता की निवडणूक येईल आणि हे सगळं सुरू होईल। पण एक मी सांगते की आमचे जे महाराष्ट्राचे लोक आहेत किंवा देशाची आमची सगळी जनता आहे ते सुजन्य जनता आहे। ते भूलथाप्यात पडणार नाही आणि हिमतीने आणि धैर्याने राहणार, कारण या पद्धतीच्या जे जाणून बुजून भडकावण्याचं काम करण्याचा प्रयत्न होतोय त्याला हाणून पाडण्याचं काम जनता करेल असा मला विश्वास आहे। तुम्ही म्हणतायत की जाणून बुजून यांना पुढे करण्यात येतोय, मात्र नेमकी कोणती शक्ती आहे असं तुम्हाला वाटते रामगिरी महाराजांच्या पाठीमागं? शक्ती कोणती आहे? शक्ती तीच आहे जे जातीवाद पसरत आहे या देशामध्ये। त्यांना फक्त जातीय दंगल करून घ्यायची आहे आणि देशाचा काही वाटोळा हो त्यांना काय घेणं देणं नाही। त्यांना फक्त कुर्सीची गरज आहे त्यांची, आणि त्याच्यामुळे लोकांच्या भावना भडकावण्याचा जे प्रयत्न आहे ते कधीही आमची जनता त्याला बळी पडणार नाही। निवडणुकीच्या तोंडावर अशी वादग्रस्त विधान करण्यात येते, मुस्लिम समाजाला मॅडम तुमचं काय आव्हान असणार आहे? मुस्लिम समाजाला मला हाच सांगायचं आहे की त्यांच्या षडयंत्राला बळी पडू नका, कारण ते आपल्याला याच्यासाठीच आपला भावना भडकावून आपल्याला रस्त्यावर आणण्यासाठी हे सगळं करत आहेत। आपण धैर्याने राहा, पेशन्सली राहा आणि त्यांच्या षडयंत्राला बळी पडू नका, तेवढंच मी त्यांना सांगते। तर वादग्रस्त जो विधान आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र मुस्लिम समाजाने याला बळी पडू नये असं आवाहन या ठिकाणी खासदार फौजिया खान यांनी केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।